घोषित केला जातोय. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या वाढून जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मुंबई महापौर चषक 2016. मुंबईच्या प्रथम नागरिक स्नेहलताई आंबेकर ह्या 7व्या महिला महापौर आहेत मुंबईच्या. 6 धावा धाव फलकावर. आणि त्याच पद्धत बरोबरीने मात्र आपण शिवसेनेचा देखील कार्याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. खूप मोठं कार्य शिवसेनेच्या माध्यमातूनच मुंबई शहरामध्येच शिवसेनेची झालेली स्थापना. बिग हिट. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. छोटे चेंडूच्या खाली विनय आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. बाद होत आहेत विलास नाईक. खेळाडू बाद होतोय. 6 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला आहेत. आज मात्र पहिला सामना जरी तुम्ही पाहिला असेल एसपी लोन दादर संघाची गोलंदाजी बहरताना पाहायला मिळाली. बाद होतोय विलास नाईक. त्याची जागा घेण्यासाठी संदीप यादव फलंदाजीसाठी मैदानात येतोय. सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी गोलंदाजांचं वर्चस्व सकाळचा पहिला सामना वगळता पाहायला मिळालं. एक वेगळं क्रीडांगण पाहायला मिळालं. उद्या जर पाहायचं झालं तर या ठिकाणी मॅचेस असतील. सकाळी पहिला सामना युके टायगर घाटकोपर वर्सेस उमेश 11 खार असा असणार आहे. तदनंतर ब्रह्मा बॉईज वर्सेस रियाज 11 असा सामना असणार आहे. तदनंतर अशोक 11 पवई वर्सेस इम्रान 11 असणार आहे. आणि तदनंतर शीतला देवी बॉईज वर्सेस रायगडचा साजिद बाग 11 तळोजा असे सामने उद्या या ठिकाणी तुम्हाला खेळायला पाहायला मिळतील. फ्लिक करतोय चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी पुढे जे प्रेक्षक बसलेत त्या सर्वांना मी विनंती करतो आपण पाठीमागे जायचंय. जाळीच्या लगत जाऊन उभे राहिला तरी चालेल. स्क्वेअर लेग अंपायरच्या समोरचे प्रेक्षक जे बसलेले आहेत त्यांना पुन्हा विनंती करतोय आणि आपल्या बाजूला आहेत त्यांना देखील विनंती करा. 1 लाखाची स्पर्धा आहे. मोठी स्पर्धा आहे. आपण सर्वांनी उठून पाठीमागे. कारण धन्यवाद. मी माझी विनंती तुम्ही मान्य केली त्याबद्दल. कारण खूप मोठी स्पर्धा आहे. आपल्यामुळे एखाद्या मोठ्या टीमचं नुकसान होऊ नये. कारण या बक्षिसाचं मोल आहे. या मैदानात पहिल्यांदाच लाख मोलाची स्पर्धा. खोलवर टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने टटवण्याचा प्रयत्न. विनय सिंग अतिशय चपळाईने येतोय. छोटे आणि तेवढी चांगली चेंडूची फेक देखील पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 9 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. सुरेख फटका कव्हरच्या झोन मध्ये मारला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. क्रिकेटच्या ज्या खेळाने आम्हा सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले तोच खेळ आपण पाहतोय. इंग्रजांच्या मदतीने हा खेळ इंग्रजांच्या थ्रू भारतात आला आणि तदनंतर मात्र भारतीय जनमानसामध्ये या खेळाची बीज रुजली गेली. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या रेषेत फलंदाज जाऊ शकला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 2 षटकं संपतायत. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 1 असा सांगतो एका संघामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये 11 खेळाडू असणं गरजेचं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 आणि 11 खेळाडू 11 पेक्षा जास्त खेळाडू तुम्ही पाहिजे असेल तर कर्णधाराची अनुमती घेणं गरजेचं आहे. 11 पेक्षा कमी खेळाडू असतील तरी कर्णधाराची अनुमती घेणं गरजेचं आहे. परंतु 11 खेळाडू हे गरजेचं आहे. परंतु एक अपवाद असा आहे 1900 साली म्हणजे 1900 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट झालं होतं आणि त्यावेळेला मात्र एक अपवाद होता. एका संघामध्ये 12 खेळाडू खेळले गेले होते. इंग्लंड संघाने गोल्ड मेडल मिळवलं होतं तर सिल्वर मेडल हे फ्रान्सला मिळालं होतं आणि बेल्जियम आणि हॉलंड हे संघ
त्यावेळेला मैदानात उपस्थित राहू शकले नव्हते. हा एकमेव असा काळ आहे ज्यावेळेला ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट झालं होतं 1900 1900 साली. परंतु तदनंतर 5-5 दिवसांचे क्रिकेटचे सामने आणि ऑलिम्पिक केवळ 15 दिवसांचं, त्यामुळे त्याचा समावेश होऊ शकला नाही. परंतु आम्हाला आशा आहे आगामी ऑलिम्पिकमध्ये म्हणजे जपान नंतर टोकियो नंतरचं जे ऑलिम्पिक होणार आहे 6 आयोजकांपैकी जवळजवळ 4 आयोजकांनी सांगितले की आम्ही क्रिकेटच्या T20 क्रीडा प्रकाराचा समावेश करणार आहे. तर आगामी काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट आपण जरूर पाहू. हो, पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. बाईच्या स्वरूपातील धाव पंच सुशांत मांजरेकर घोषित करत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. गणेश देठे गोलंदाजी मार्गवर येतोय, बांद्रे परिसरातील खेळाडू. तर सातत्याने तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट ह्या खेळाचं गोष्ट घ्याल, एखादा संघ ज्या वेळेला बनत असतो नवनवीन खेळाडूंची त्यांना मात्र मुळे मात्र हा संघ उभरताना पाहायला मिळत असतो आणि एसपी संघात देखील बरेचसे नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख फटका राहुल वराडकरच्या बॅटमधून कव्हरच्या झोन मध्ये मारलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. गणेश देठे गोलंदाजी मार्गवर. राहुल वराडकर. विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे तो SP11 दादर अर्थातच अरविंद 11. सुरेख चेंडू फॉलो चेंडू अडवण्याचा प्रयत्न. उत्तरच नाहीये या चेंडूकडे फलंदाज राहुल याच्याकडे. आणि मी सकाळपासून या पद्धतीचे चेंडू पाहतोय, फलंदाजाला उत्तर सापडलेलं नाहीये. कारण तुमच्या चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अडवतोय गणेश देठे. झेल पकडण्याचा प्रयत्न साजिद खान यांचा सुटतोय. 1 धाव मिळणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. हो, पुढचा चेंडू निर्धाव जातोय आणि फ्री हिट मात्र वाया घालवताना पाहायला मिळतोय. 3 षटक संपतायत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. आता 19 अंकाचं महत्व सांगायचं झालं तर शिवसैनिकांना जाऊन विचारा. कारण 19 जून 1966 रोजी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाच्या पक्षाची स्थापना केली. आज त्या गोष्टीला 50 वर्ष पूर्ण झाले. परंतु प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाचा ठाव घेतला शिवसेना नावाच्या 4 अक्षरांनी. कारण या शिवसेना नावाची पक्षाची स्थापनाच मुळे मराठी माणसाचे हक्क आणि त्यांच्यासाठी संघर्ष याच्यामधून झाली. आणि बाळासाहेबांनी जर 50 वर्षात काय केलं असेल तर मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. बाळासाहेबांनी काय केलं असेल तर मुंबई पुणे हायवे त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे. गरिबांसाठी झोपडपट्टीवासियांसाठी जी घरं त्यांच्या माध्यमातून त्यांची संकल्पना मात्र आपण पाहतो आहोत.
बाळासाहेबांच्या माध्यमातून मुंबईचे उड्डाणपूल देखील आपण पाहत आहोत, त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेला आपण पाहत आहोत. अजून एक गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर बॉम्बे अगोदर उल्लेख होत होता, बॉम्बेचं मुंबई देखील कोणाच्या माध्यमातून झालं असेल तर आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. असे कितीतरी कार्य आणि शिवसेनेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालेले आहेत. म्हणूनच की काय शिवसेनेचं आणि विशेष म्हणजे स्वतः शरद पवार यांनी देखील उल्लेख केलाय की संघटन कौशल्य कशासारखं असावं तर शिवसेनेसारखं असावं, शिवसेनेसारखं असावं आणि शिवसेनेसारखं असावं. तर नक्कीच म्हणजे प्रतिस्पर्ध्यांनी देखील मान्य केली त्यांची ही गोष्ट वाखाणण्याजोगती होती. म्हणूनच तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात नक्कीच ठाव घेतलाय शिवसेना या 4 अक्षरांनी. गोलंदाजीसाठी अक्षय नागनुरे मॅन फ्रॉम नायगाव दादर परिसरातील खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अकुटप्प्याचा हा चेंडू स्पाइन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 20 धावांवर जाऊन पोहोचते. व्यवसायाने व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात आपल्या कारकिर्दीला केली. 1960 साली मार्मिक नावाचं साप्ताहिक बाळासाहेबांनी सुरू केलं आणि तदनंतर 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. आणि सुरुवातीला काही मोजक्या सहकार्याला घेऊन मात्र जो काही विजयी घोडदौड सुरू झाली, आज मात्र खूप मोठा पल्ला गाठलाय. अकुटप्प्याचा हा चेंडू भिरकावून दिलाय. राहुल वराडकरच्या बॅट मधून निघालेला हा फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर अखूट टप्प्याचा हा चेंडू त्याचा फायदा उचलला गेला. 24 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. राहुल वराडकर अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळाला या सामन्यामध्ये. आता मात्र उंची दिली, फ्लाईट दिली, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू कव्हरच्या झोनमध्ये तटवण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 26 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. मित्रांनो, तसेच मी सुधीर आपला मनापासून आभारी आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मला आजच्या दिवसापुरती का होईना मिळाली. नक्कीच मी आभारी आहे. आणि उदय साटम, आपण कित्येक वेळा आमंत्रण देखील दिलं होतं आंबोलीला या, आणि आज मात्र तुमच्या आंबोलीला येऊ शकलो आणि इथल्या दर्दी क्रिकेट चाहत्यांशी भेटू शकलो. माझा नक्कीच या ठिकाणी माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. व्हाईट बॉल स्वैर मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या वाढून जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. उंची दिली, फ्लाईट दिली, फ्लाईटच्या जोरावर चकला गेला, परंतु चांगल्या टप्प्यावर चेंडू लँड झाला. तदनंतर चेंडू फिरला तिकडनं आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 27 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 4, शेवटचं षटक या डावातील SP11 दादर वर्सेस विक्रोलियन्स. पुढे सरसव चेंडू मारण्याचा प्रयत्न, गती थोडीशी अधिक होती आणि 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवतात पंच शशी साटम, अंपायर या सामन्याचे. तीनही अतिशय नामवंत पंच, नामवंत खेळाडू आणि तदनंतर नामवंत पंच. कारण कल्याणी घोरपडे, सुशांत मांजरेकर आणि शशी साटम कोण ओळखत नाही या नावांना. कारण राहुल 11 संघाच्या माध्यमातून शशी साटम यांनी बहरदार फलंदाजी कित्येक वर्ष केली आहे. कल्याणी घोरपडे यांनी रारकेसारखी मोठी स्पर्धा गाजवली आहे आपल्या फलंदाच्या जोरावर. आणि सुशांत मांजरेकर अमृत 11 सारख्या दैदिप्यमान संघातून टेनिस क्रिकेटमधील मोठी कामगिरी आज मात्र पंचांच्या भूमिकेत हे तिन्ही खेळाडू पाहायला मिळतात. तर डाव संपतोय. धाव संख्या झालेली आहे ती 28 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 29 धावांची आवश्यकता असणार आहे ती SP11 दादर संघासाठी, अरविंद 11 या संघासाठी. पाहूया 24 चेंडू आणि 29 धावा बनवल्या जात आहेत की त्यांना विक्रोलियन संघाकडून या अगोदरच्या मॅच प्रमाणेच तिकट मारा करत रोखलं जात आहे, ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. पाहत राहा मुंबई महापौर चषक 2016.
धन्यवाद. सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची विनंती आहे, कारण यानंतर एक मॅच आहे. 6 वाजून 10 ते 12 मिनिटांपर्यंत सूर्य अस्तात जातो. त्या अगोदर आपल्याला आणखी एक सामना खेळवायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होते. या अगोदरचा सामना मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, या जोडीने एक हाती आपल्या संघाच्या बाजूने फिरवला. तेच दोन फलंदाज मैदानात उतरतायत. ऋषिकेश वैद्य, मॅन फ्रॉम गोरेगाव, टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. त्याच्या बरोबरीने मात्र नवी मुंबईचा सितारा मैदानात उतरताना दिसतोय भूषण पाटील आणि ऋषिकेश वैद्य ही जोडी मैदानात उतरते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. घाई करा विलास नाईक, यानंतर एक मॅच आहे आणि जवळजवळ 6 वाजून 20 मिनिटं झाली आहेत. 5 वाजून 20 मिनिटं, माफ करा. तर यानंतर एक महत्वपूर्ण असा सामना असणार आहे. तर विनंती आहे, आपण घाई करायची आहे. वेळेचं महत्व नक्कीच जाणा. जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवले गेले पाहिजे, हा प्रयत्न आयोजकांचा देखील असतो. आमचाही तोच प्रयत्न आहे. जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस यानंतर देखील झाल्या पाहिजेत. टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. टेनिस क्रिकेट विषयी आपण जरा येऊयात, कारण सध्याच्या काळात जर पाहायचं झालं तर टेनिस क्रिकेटने काट टाकले असं म्हणावं लागेल. कारण पूर्वीच्या काळी तुम्ही जर पाहिलं तर आरके ट्रॉफी एकमेव 1 लाख रुपयाची स्पर्धा व्हायची, परंतु अलीकडच्या काळात मुंबई भरामध्ये संपूर्ण वर्षभराचा तुम्ही आढावा घेतला, जवळजवळ 30 ते 35 टुर्नामेंट्स अशा आहेत ज्या 1 लाख आणि त्यापेक्षा जास्त पारितोषिकांच्या असतात. मुंबईच्या बाहेर देखील मोठमोठ्या स्पर्धा होताना पाहायला मिळतात. आता मात्र क्रिकेट भारताच्या बाहेर जाऊन पोहोचलंय. दुबई, कतार, अर्थातच युएई आणि कतार या ठिकाणी देखील टेनिस बॉलच्या क्रीडा स्पर्धा होऊ घातलेल्या आहेत आणि भारतातील खेळाडूंना एक ठराविक रक्कम देऊन त्या ठिकाणी बोलवलं जातं. आणि विशेष म्हणजे उल्लेख पुन्हा एकदा करावा लागेल, ओमकार देसाई, सुमित डेकडे, जयेश पाटील यांच्या संघाने, मुंबईकरांनी काल मात्र दुबई जिंकली आणि 22 लाखाचं पारितोषिक मुंबईत खेचून आणलं. तर सामन्याकडे जाऊयात. रोहित कोयंडे गोरेगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी, तर फलंदाजीसाठी आणखीन एक गोरेगावचे लिजेंड क्रिकेटर ऋषिकेश वैद्य फलंदाजीसाठी. गोरेगाव वर्सेस गोरेगाव अशी लढत पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू मिड विकेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु असे काही मला वाटतं खेळपट्टीवर स्पॉट आहेत ज्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅट मध्ये येत नाहीये, खाली राहतोय. तेच झालं, टप्पा खाली राहिला, निर्धाव चेंडू जातोय. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आणि धावबाद होता होता मात्र या ठिकाणी बचावलाय तो भूषण पाटील. रनअप घ्यायचं सोडून दिलं होतं भूषण पाटीलने आणि मी धावबाद होणार, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि चितेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे या अगोदरचा क्षण. म्हणजे धावबाद होणार म्हणून रन घ्यायचं सोडलं होतं, परंतु धावबाद झाला नाही. तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही असं म्हटलं जातं, तेच आता पाहायला मिळालं. बचावला गेलाय भूषण पाटील. तर विकेट टायगर चॅम्पियनशिप ट्रॉफीचा पहिला सामना गाजवला होता. भूषण पाटीलने तब्बल 44 धावांची खेळी केली होती. गेल्याच रविवारी मात्र घाटकोपर भटवाडीमध्ये झालेली स्पर्धा आपण पाहिली असेल. तर आज मात्र काय करामत करतोय भूषण पाटील पाहायचंय. रोहित कोयंडे गोलंदाजी मार्कवर. स्वैर चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 2 धावा धाव फलकावर. 29 धावांची आवश्यकता असताना रोहित कोयंडे, भूषण पाटील. सुरेख पद्धतीने तटवला गेला चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते भूषण करवी. तर भूषण बद्दल सांगायचं झालं तर नवी मुंबईचा एक जबरदस्त खेळाडू तर आहेच आहे, परंतु नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील त्याच्या माध्यमातून तो अध्यक्ष त्या स्पर्धेचा. NMPL ही स्पर्धा देखील होऊ घातली आगामी काही काळामध्ये कुणाल दातेंच्या मदतीने. रोहित ऋषी वैद्य यांच्यासाठी.
मोठा फटका, बिग हिट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु एक धाव घोषित केले जाते. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 4 धावांवर. कोणता संघ जिंकणार आणि सेमीफायनल मध्ये परिलेऊन डोंबिवली संघाबरोबर खेळणार त्यासाठीची लढत सुरू आहे. फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऋषी यांचा. एक धाव पूर्ण केली जाणार आहे भूषण आणि ऋषिकेश यांच्या माध्यमातून, ऋषिकेश वैद्य यांच्या माध्यमातून. रोहित कोयंडे सलामीला फलंदाजीला आला चाला, गोरेगाव बॉईजच्या प्रतिनिधित्व सातत्याने करताना आपण पाहत असतो या रोहित कोयंडे. फुलटॉसचा चेंडू, दिशा दिली चेंडूला, पुन्हा एकदा चेंडू मैदानात येतोय. एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. पहिले षटक संपतंय, धाव फलकावर धावा झाल्या आहेत त्या 6 धावा. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय, दोन्ही संघांच्या बाजूने समसमान सामना आहे, कारण डिक्लेअर पद्धतीचं मैदान, घोषित क्षेत्र मैदानात जास्तीत जास्त आहेत. पाहूया काय होतंय, कुणाला आमंत्रित केलं जाते गोलंदाजीसाठी. राहुल वराडकर कोण येते गोलंदाजी मार्कवर. राहुल वराडकरला थोडीशी घाई करायची आहे, कारण यानंतर एक मॅच आहे. विलास नाईक आपणास विनंती आहे, घाई करायची आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. आगामी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचं खूप मोठं आपण जगत पाहतो. मोठमोठ्या मॅचेस पाहायला मिळतात. 1 लाखापासून 2 लाख, 3 लाख, 4 लाख अशा स्पर्धा आपल्याला अलीकडच्या काळात पाहायला मिळतात. तर काही भागामध्ये आता तुम्ही पुण्याला गेलात तर त्या ठिकाणी प्रीमियर लीग स्पर्धा मोठमोठ्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळत असतात. काही ठराविक रकमा देऊन सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना खेळण्यासाठी आमंत्रित केलं जातं. ते हे अलीकडच्या काळात टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस म्हणावे लागतील. भारताबाहेरही आमंत्रित केलं जाऊ लागलेलं आहे. हे टेनिस बॉल क्रिकेटचे यश आहे आणि त्यासाठी एकच मी म्हणेल की माध्यम ज्या वेबसाईट्स आलेल्या आहेत त्यांच्यामुळे हे सगळं शक्य होऊ लागलेलं आहे. फुलटॉसचा हा चेंडू भिरकावून दिलाय, भूषण पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा फटका. एक धाव पूर्ण केली जाईल, परंतु तोपर्यंत पंच घोषित करतायत 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. भूषण पाटील सारख्या फलंदाजाला फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि तो मात्र या ठिकाणी पुरेपूर फायदा उचलतोय. 8 धावा धाव फलकावर. तर प्रसन्नजी भाकरे या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेचं आम्हाला पाहायला मिळत आहेत. मी सुधीरजी यांचा पुन्हा एकदा आभारी आहे. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मला मिळाली. 3 दिवसापूर्वीच या स्पर्धेत समालोचन करण्याची त्यांच्याकडून विनंती आली आणि मी ती देखील मान्य केली, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेचा अर्थातच महापौर चषकाचा समालोचन करण्याची संधी मिळत होती. शिवसेना शाखा क्रमांक 61 च्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीने तटवला जातोय. पाहूया भूषण दुसऱ्यांदा बचावतोय. थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि तुम्ही प्रत्येक दिलेली संधी समोरच्या फलंदाजाच्या पथ्यावर पडू शकते, कारण क्रिकेटमध्ये संधीचं सोनं करत असतं. तुम्हाला वारंवार संधी मिळत नसतात. स्ट्राईकवर ऋषी. सुरेख फटका, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका मारला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवर. तर सकाळच्या सत्रापासून 2च षटकार पाहायला मिळाले. एक मयूरच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि एक युनुसच्या बॅटमधून पाहायला मिळाले. असे 2 षटकार दिवसभरात पाहायला मिळाले. बाकी चौकार बरेचसे पाहायला मिळाले. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, खरपूस समाचार उचलला जातो. नो बॉल घोषित होतोय.
तर फुलटॉसचा चेंडू फ्री हिट मात्र असणार आहे. 2 धावा, धावसंख्या वाढते, धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू वाईट बॉल घोषित होतोय. धावसंख्या 14 वर असणार आहे. पुढचा चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिट आणि फ्री हिट वर देखील मात्र या ठिकाणी धावबाद होताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या अगोदरचं उदाहरण रॉबिन उथप्पा या खेळाडूच्या नावावर आहे. फ्री हिट असताना देखील धावबाद झालेला आहे आणि तदनंतर मात्र ऋषिकेश वैद्य दादा दुर्दैवीरित्या धावबाद होत आहेत आणि संभूच्या आश्रयाला. तर धावसंख्या झालेली आहे ते 14. आणखी पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. बाद होत आहेत मात्र ऋषिकेश वैद्य त्यांची जागा घेण्यासाठी. याच विलेपार्ले बाजूच्याच परिसराचं प्रतिनिधित्व करणारे किशन देवेंद्र फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत. एसपी11 संघात फलंदाज म्हणून एक जागा बनवली आणि अलीकडच्या काळातच एक विक्रम त्यांच्या नावावर लाभलेला आहे. 21 चेंडूमध्ये शतक बनवण्याचा देखील मान त्यांना कांदिवलीच्या स्पर्धेमध्ये मिळवला होता. अलीकडच्या काळामध्ये किशन देवेंद्र फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत. हो, बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु राहुल वराडकरला जसजसं षटक संपच्या दिशेने निघालाय सुरू असताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू राहुल वराडकर यांचा. 14 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. अजूनही 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. अटीतटीचा सामना, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. बलाढ्य अशी क्रीडा स्पर्धा मुंबई महापौर चषक 2016. हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय राहुल वराडकर याचा. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. 2 षटकं बाकी आहेत. धावांची आवश्यकता आहे ती 15. म्हणजे अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये, कारण महत्वाची 2 षटकं संपली आहेत, महत्वाची 2 षटकं बाकी आहेत. विक्रोळी की दादर, दादर की विक्रोळी, अंधेरी पश्चिम अंबोली संत रामदास क्रीडांगणमध्ये चालू असणारी मुंबई महापौर चषक 2016. मी विलास नाईक विनंती करेल, घाई करायची आहे, कारण 2 षटकं आणि यानंतर एक मॅच बाकी आहे. इम्रान लाला अर्थातच या अंधेरी पश्चिम विभागातील प्रतिनिधित्व करतो. तर अकबर यांच्या चेला म्हणून देखील ओळखले जातात. अकबर यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मात्र क्रिकेटमध्ये पदार्पण आणि अंधेरी वेस्ट परिसराचं प्रतिनिधित्व करत असतात. किशन देवेंद्र, तर इम्रान लाला गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. धावबाची संधी, परंतु एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. भूषण पाटील आणि किशन देवेंद्र फलंदाजीसाठी मैदानात आहेत. अटीतटीचा सामना सुरू आहे.
विक्रोळी की दादर, कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाऊन परी 11 डोंबिवली संघासाठी अर्थातच प्रमोद म्हात्रे यांच्या डोंबिवली संघाबरोबर कोण खेळणार? लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग स्वैर चेंडू घोषित होतो पंच सुशांत मांजरेकर यांच्या माध्यमातून. मोक्याच्या क्षणी बहाल केलेल्या धावा म्हणेल मी, कारण या मोक्याच्या क्षणी फलंदाजाला मेहनत करायला भाग पाडलं पाहिजे. आपण स्वतःहून धावा बहाल करणं चुकीचं आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. अजूनही 13 धावांची आवश्यकता. आणि धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित होतोय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना भूषण पाटील धावबाच्या रूपात बाद होत आहेत. विकेटचं पतन. 2 फलंदाज बाद झालेत, दोन्हीच्या दोन्ही धावबाज झालेले आहेत. धन्यवाद. 11 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. या अगोदरच्या मॅच प्रमाणे 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. माफ करा हागलेन. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 17 धावा. 29 धावांची आवश्यकता आहे. 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे. प्रेक्षकांची गर्दी होऊ लागलेली आहे. शनिवारचा दिवस असताना देखील लक्षणीय गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळाली. उद्या मात्र या ठिकाणी भरपूर गर्दी असेल. बलाढ्य संघ उद्या देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करून तदनंतर चेंडू कट करण्यात आला. एक सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या या खेळामध्ये काही होऊ शकतं. आपण सकाळपासून जर या क्रिकेटच्या सामन्यांचा आढावा घेतला तर मोक्याच्या क्षणी ज्यांनी ज्यांनी कामगिरी उंचावली त्यांना सामना विजय मिळाला आहे. आणि तुम्ही थोडेसे गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होताना पाहायला मिळाला आहे. अतिशय सुंदर क्रिकेटचं आयोजन, नीटनेटकं क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी प्रसादजी आयरे आणि त्यांचे सर्व शिवसैनिक यांच्या माध्यमातून, अर्थातच आमचे मित्र सुधीर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. तसेच मुंबई क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन देखील या स्पर्धेच्या आयोजनात मोठा हिस्सा पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. किशनच्या बॅट मधून निघालेला हा फटका. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. किशन आणि ग्लेन ही जोडी 2 धावा पूर्ण करते. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 10 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. किशन देवेंद्र. फुलटॉस. फुलटॉस मिस होणं म्हणजे क्रिकेट. गुडलेनच्या बॉलला षटकार जाणं म्हणजे क्रिकेट. तर याला क्रिकेट म्हटलं जातं. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 19 धावांवर स्थिर आहे. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 10 धावा, 10 धावा 8 चेंडू. विक्रोळी दादर, दादर विक्रोळी असा सामना रंगतोय तुम्हाला अंधेरी पश्चिम अंबोलीचं हे संत रामदास क्रीडांगण. किशन देवेंद्र आणि इम्रान लाला. पुढचा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग करून वेग वाढवण्याचा चेंडूचा प्रयत्न होता. तो फसला. 1 धाव बाईकच्या स्वरूपातील मिळेल. 1 धाव वाईड बॉलच्या स्वरूपात मिळेल. 2 धावा मिळतील. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इम्रान लाला.
संदीप फलंदाजीसाठी संदीप वैती अर्थातच ग्लेन आणि किशन ही जोडी मैदानात आहे. महत्वपूर्ण असा सामना सुरू आहे. मुंबई महापौर चषक 2016. सुरेख फटका मारला जातोय. ग्लेनच्या बॅट मधून निघालेला हा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर 23 अंकाचं महत्व पुन्हा एकदा शिवसैनिकांना जाऊन विचारा. 23 जानेवारी 1926 पाणी फलंदाजांसाठी पाठवायचं आहे आणि 23 जानेवारी 1926 इंदूर उदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस. शिवसैनिकांसाठी खूप काही आहे या दिवशी. पुढचा चेंडू अपील केला जातोय. जोरदार पद्धतीने अपील फेटाळलं जात आहे. 23 धावांवर धावसंख्या स्थिर आहे आणि अजूनही धावांची आवश्यकता आहे. ती 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना होताना पाहायला मिळतोय. विक्रोलियन झुंजताना दिसते, लढताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर आहे. शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस 23 जानेवारीला आपल्याला पाहायला मिळत असतो. आपण तमाम शिवसैनिक उभ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे उपक्रम, कुठे क्रिकेटच्या स्पर्धा, कुठे रक्तदान शिबिर आपल्याला पाहायला मिळतं, कुठे कबड्डीच्या स्पर्धा पाहायला मिळतात. अशा या सर्व गोष्टी 23 जानेवारीला होताना पाहायला मिळत असतात. आणि शिवसेना प्रमुखांचं भारतातील राजकारणातील महत्व एवढं मोठं होतं की मायकल जॅक्सन ज्या वेळेला भारतात आला त्याला मात्र साहेबांना भेटावं असं वाटलं होतं. आणि किती तरी अशा साहेबांच्या गोष्टी सांगाव्यात एवढ्या कमीच आहेत. कारण ज्या वेळेला स्वतः पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जरी मुंबईत आले तर पहिलं मातोश्रीवर त्यांना जावं लागत होतं. तर असे किती सांगाव्यात एवढी गोष्टी शिवसेना प्रमुखांविषयी कमीच आहेत. मराठी माणसांसाठी झटणारे हे शिवसेना प्रमुख अर्थातच हिंदू हृदय सम्राट आणि त्यांच्या शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण होताना आपण पाहत आहोत. तर अर्थातच शिवसेना या 4 शब्दांमध्ये बरंच काही समावलं गेलेलं आहे. मराठी माणसाचा श्वास असणारी शिवसेना आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि तसेच टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभताना पाहायला मिळत आहे. शिवसेना शाखा क्रमांक 61 आणि शिवसेना मराठी माणसाची जान कोण असेल तर ती शिवसेना आहे आणि शिवसेनेची जान कोण असेल तर मुंबई महानगरपालिका आहे. तर 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. संदीप यादव गोलंदाजाचं नाव कळवा. पवन किशन देवेंद्र फलंदाजीसाठी 6 चेंडू 6 धावा. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि याला म्हणतात कदाचित झेल झाला असता परंतु झाडाला चेंडू लागला. ज्या वेळेला मुंबईच्या डिक्लेअर झोन मध्ये आपण क्रिकेट खेळत असतो त्यावेळेला नशीब देखील आपलं साथ देणं गरजेचं असतं. मी तेच नेहमी सांगत असतो, नशीब देखील घरून येताना बरोबर घेऊन यावं लागतं. ज्या वेळेला डिक्लेअर झोनचं क्रिकेट तुम्ही खेळत असता आणि कदाचित झेल होऊ शकला असता परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये अजिबात स्थान नाहीये. 4 धावांची आवश्यकता अजून आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या झोन मध्ये खेळलेला फटका. किशन देवेंद्रच्या बॅट मधून हा फटका निघतोय. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. या ठिकाणी तिसरी धाव पूर्ण केली जाते का? तिसरी धाव पूर्ण पाहूया. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. विजयाची औपचारिकता शिल्लक असणार आहे. एका धावेची आवश्यकता. 28 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. अरविंद 11 अर्थातच सँडी SP दादर सेमीफायनल मध्ये दाखल होतो की काय काही क्षणात आपल्याला कळेल. ग्लेन वैती आणि किशन देवेंद्र मुंबई महापौर चषक 2016. बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि विजयी ठरतोय. सँडी SP दादर सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. ऋषिकेश वैद्य तसेच संदीप वैद्य, किशन देवेंद्र आणि कंपनी. टॉस साठी यायचं मॅगी, टॉस साठी यायचंय. सेमीफायनलची लढत असणार आहे परंतु DJ 1 मिनिट